नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, मागच्या 8 जुलै रोजी एक प्रकार अहिल्यानगरचा उघडकीस आला. तो प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तरी पुढच्या काही सेकंदांमध्ये तो प्रकार नेमका काय आहे मी तुम्हाला सांगतो. अहिल्यानगरच्या शेवगाव येथील रहिवासी असलेली 19 वर्षाची मुलगी, जिचं अपहरण 2 जून रोजी झालं. 2 जून रोजी तिचं अपहरण झालं. पहाटे 3 जून रोजी सकाळी ते जो अपहरण करणारा मुलगा आहे त्याच्यासोबत असणारा आणखी एक दुसरा मुलगा जो प्रवीण आंधळे आणि त्यांची आई त्या मुलीला घेऊन गेली. मात्र त्याची आई, अपहरण करणाऱ्या मुलाची आई, ही अहमदनगर इथं उतरली. आत्ताचं जे अहिल्यानगर आहे तिथं उतरली आणि तिथून पुढे ते मुलीला घेऊन आळंदीच्या संत भगवान बाबा वारकरी मुलींच्या शिक्षण संस्थेमध्ये पोहोचले. सकाळी पहाटे 5च्या दरम्यान ते त्या ठिकाणी पोहोचले आणि तिथे सुनीता आंधळे, अभिमन्यू आंधळे हे त्या ठिकाणी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत काम करतात. ती त्यांची संस्था आहे. तिथं मुलींना वारकरी शिक्षण देण्याचं ते काम करतात. आता ती मुलगी त्या ठिकाणी गेल्यानंतर मुलीच्या आईवडिलांना, त्यांच्या नातेवाईकांना माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर काही काळानंतर आई वडील मुलीचा पाठलाग करत आळंदीपर्यंत पोहोचले. आळंदीपर्यंत पोहोचण्या अगोदर सकाळी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी मुलगी आणि मुलगा या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पोहोचले होते. प्रथमदर्शिनी आणि मिळालेल्या माहितीनुसार अशी माहिती आहे की त्या ठिकाणी दरवाजा वाजवल्यानंतर सुनीता आंधळे नामक कीर्तनकार आहेत, त्या प्रख्यात कीर्तनकार आहेत आणि राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून त्या स्वतःला म्हणतात. मात्र त्यांची आई त्या ठिकाणी होती. त्या खाली आल्यानंतर गेट उघडून विचारलं कोण आहे. समोरचा व्यक्ती सांगत होता, मी पळून आलेलो आहे, गावाकडून एका मुलीला घेऊन आलेलो आहे आणि उद्याच्याला लग्न करायचं आहे. एका मित्रानं जे आहे ते त्या ठिकाणी आळंदीमध्ये लग्न करण्यासाठीचं व्यवस्था केलेली आहे आणि मला या ठिकाणी थांबायचं आहे. मी आंधळे महाराजांना ओळखतो. कोणत्या आंधळे महाराजांना? तर अभिमन्यू आंधळे यांना. आता अभिमन्यू आंधळे हा पळवून नेणारा तानाजी आंधळे उर्फ अण्णासाहेब आंधळे हा जो आहे आणि ह्या तिघांचं गाव म्हणजे पळून जाणारी मुलगी आंधळे आणि तिकडे आळंदीतले संस्था चालवणारे आंधळे हे एकाच गावाचे आहेत. ते नातेवाईक आहेत. तो सुनीता आंधळे यांचा भावकीतला कोणीतरी पुतण्या लागतो अशी माहिती आहे. आता हे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची काही त्या ठिकाणी शाब्दिक चकमक झाली असंही त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. मुलाचा भाऊ म्हणजे जो अपहरण करून नेणारा मुलगा होता त्याचा भाऊ त्या ठिकाणी पाठीमागून पोहोचला. त्यांचे तिथे वाद होऊ लागले आणि या दरम्यानच्या काळामध्ये सदरील पीडित मुलीने पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन केला आणि त्यावरून आळंदी पोलीस त्या ठिकाणी आले आणि तिथून त्या दोघांना घेऊन आळंदी पोलिसात गेले असं पोलीसच्या फिर्यादीवरून म्हटलेलं आहे. आता फिर्यादीमध्ये मुलीनं असंही म्हटलेलं आहे की जी वारकरी शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी जे आहे ते सुनीता आंधळे, अभिमन्यू आंधळे या तिघांनी मला एका रूममध्ये अण्णासाहेब आंधळेंच्या सोबत कोंडून टाकलं आणि त्या रूममध्ये बंद खोलीमध्ये अण्णासाहेब आंधळे यांनी माझ्यावर अत्याचार केला असं मुलीनं फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे. आता सुनीता आंधळे, अभिमन्यू आंधळे या दोघांनी त्या मुलीला खरंच त्यामध्ये कोंडलं होतं का आणि कोंडलं तर का कोंडलं हा सगळ्यात मोठा सवाल आहे. एकीकडं लहान लहान मुली, वयात आलेल्या मुली किंवा मग काही त्यापेक्षा जास्त असलेल्या मुली त्या ठिकाणी वारकरी शिक्षण घेत असलेल्या सुनीता आंधळे यांच्या संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी शिकतात. त्याच संस्थेमध्ये अशा प्रकारचं एखाद्या मुलीवर अत्याचार होणार असेल तर अत्यंत दुर्दैवीच नाही तर संतापजनक सुद्धा आहे. ही मुलीची फिर्याद आहे. मुलीनं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि दुसरीकडं ज्या वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक आहेत, प्रमुख आहेत सुनीता आंधळे यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. आता सध्या सुनीता आंधळे आणि त्यांच्यासोबत 4 जण असलेले जे आहेत ते फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचं सांगतात. आता सुनीता आंधळेंनी एक स्टेटमेंट सोशल मीडियावर बाहेर काढलं. त्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की मी स्वतः त्या ठिकाणी फोन केलेला आहे, 112ला मी फोन केलेला आहे, डायल केला आणि बोलणं झालं असा त्यांचा त्या लिखित स्वरूपामध्ये दिलेल्या स्टेटमेंटमध्ये उल्लेख नाही. बोलणं झालेलं नाही, फोन करून टाकलेला आहे आणि पुन्हा पोलिसांचा फोन आला आणि त्यावेळेस त्यांना त्यांनी लोकेशन सांगितलं आणि तिथं पोलिसांनी येऊन या दोघांना पोलिसांमध्ये घेऊन गेलेले आहेत. सुनीता आंधळे पोलिसात नव्हत्या तर त्यांचे पती असलेले अभिमन्यू आंधळे हे पोलिसांमध्ये गेलेले होते, त्या ठिकाणच्या आळंदी पोलिसांमध्ये. आता आळंदी पोलिसांमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पतींना आळंदी पोलीस म्हणाले, तुम्ही 112ला फोन करून पोलिसांचं काम केलेलं आहे, तुम्ही जाऊ शकता, तुमचा यामध्ये काहीही रोल नाही. इथपर्यंत ठीक आहे. दुसरीकडं मुलीच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी मुलीला त्या ठिकाणाहून सोडून देण्यात येत आहे. मुलीची फिर्याद 7 जुलै रोजी शेवगावच्या पोलीस ठाण्यामध्ये आहे. तब्बल 1 महिना उलटून गेल्यानंतर ही तक्रार देण्यात आलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आळंदीतल्या शिक्षण संस्थेमध्ये घडलेल्या आहेत आणि पोलिसांनी ज्या दिवशी घटना घडली म्हणजे 3 जून रोजी
त्या ठिकाणी मुलीचे वडील 9 वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी संस्थेच्या घडलेल्या प्रकारानंतर आळंदी पोलिसांमध्ये हजर झाले आणि तिथं मुलीचा एक लेखी जबाब तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सचा जबाब त्या ठिकाणी नोंदवून मुलीला वडिलांसोबत सुपूर्द करण्यात आले। आता वडिलांसोबत सुपूर्द केल्यानंतर पोलिसांची जबाबदारी इथेच संपत नाही, मात्र पोलिसांनी ती जबाबदारी तिथंच संपवून झटकून टाकलेली आहे। मुलीला कोणता मुलगा घेऊन आला होता, कशा स्वरूपामध्ये घेऊन आला होता, त्यांनी काही केलंय का, नाही केलंय का, त्याचं काही म्हणणं आहे का, त्याने खरंच लग्नाच्या आमिषाने आणलं होतं की अत्याचार करण्याच्या आमिषाने आणलं होतं का, त्याला कोणी सांगितलं होतं का, या सगळ्या गोष्टी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता बेजबाबदारपणे आळंदी पोलिसांनी मुलाला सोडून दिलं। त्याचा एकही शब्द त्या ठिकाणी लिहून घेतला नसल्याची माहिती आहे। आता आम्ही माहिती घेतोय, मात्र माहिती मिळायला तयार नाही। या सगळ्या गोष्टी आहेत। मुलाला कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट न घेता सोडून देण्यात आलेलं आहे, मात्र मुलीला त्या ठिकाणी व्हिडिओ आणि लेखी स्वरूपामध्ये स्टेटमेंट लिहून घेऊन सोडून देण्यात आलेलं आहे। मुलीला सांगितलं तुला कोणासोबत जायचं, तर मुलगी स्पष्ट त्या ठिकाणी म्हणते माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मुलगी घाबरत इकडं तिकडं असं उलटं सुलटं बघत डोळे बंद करत रडत ती मुलगी म्हणते की मला वडिलांसोबत जायचं आहे। या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत। आता पोलिसांनी सदरील मुलाला का विचारलं नाही की तू कशासाठी या मुलीला घेऊन आलेला होतास, तुझं तिच्यावर प्रेम आहे का, तिचं तुझ्यावर प्रेम आहे का, प्रेम प्रकरणामधून या सगळ्या गोष्टी होत आहेत का, एकमेकांच्या सहमतीने लग्न होणार होतं का, किंवा मग तू जबरदस्ती तिला आणलेस का, तुझं आणि त्यांच्या नातेवाईकाचं मुलीच्या नातेवाईकाचे काही ओळख आहे का, काहीही न विचारता मुलाला चक्क आळंदी पोलिसांनी सोडून देण्यात आलेला आहे आणि आता तो मुलगा फरार आहे। त्याच्या विरोधामध्ये 376 आताचं 64 हे जे आहे ते प्रकरण लागलेलं आहे, तो फरार आहे। त्याच्याबरोबर प्रसिद्ध कीर्तनकार असलेल्या, स्वयंघोषित कीर्तनकार असलेल्या सुनीता आंधळे, त्यांचे पती अभिमन्यू आंधळे, प्रवीण आंधळे आणि जो अनोळखी ड्रायव्हर आहे तो अद्याप फरार आहे। पोलिसांना विचारला असता पोलिसांनी मुलीच्या पीडित वडिलांना त्या ठिकाणी उडवाउडीची उत्तरं दिलेली आहे। त्याची ऑडिओ क्लिप येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्रवर प्रसिद्ध होईल। या सगळ्या गोष्टी पोलिसांकडून प्रतिसाद दिल्या नसल्यानं तिथले कुटुंबातले लोक भयभीत आहेत, त्यांच्यावर कधीही येणाऱ्या काळामध्ये हल्ला होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं। मी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये कालच्या सदरील पीडित मुलीच्या वडिलांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळी 3 जूनला मुलीला घेऊन आलो त्याच्यानंतर आमचा कुठल्याही प्रकारचा हेतू नव्हता, जी इज्जत गेली ती गेली, आता याच्या पलीकडे जाऊ नये म्हणून आम्ही काहीही न करण्याचं ठरवलेलं होतं। मात्र सदरील मुलगा जो आहे अण्णासाहेब आंधळे याने ज्या दिवशी मुलीला डांबून ठेवलं होतं त्या दिवशी अत्याचार केला आणि त्याच दिवशी त्या मुलीसोबत फोटो काढलेले आहेत आणि ते फोटो त्यांनी आमच्या मुलीसोबत इतर कुठल्या नातेवाईकांमध्ये जमलेलं लग्न मोडण्यासाठी केलं आहे, वापरले आहेत ते फोटो। म्हणजे सदरील मुलीच्या जशा प्रकारचा काही प्रकार झाला आणि त्यांनी दुसरीकडे लग्न करून द्यायचं ठरवलं, त्यावेळी मात्र सदरील मुलगा जो आता अत्याचाराच्या आरोपाखाली फरार आहे त्याच मुलाने जे आहे त्या मुलीचे त्या दिवशी काढलेले फोटो, जे आंधळे यांच्या घरामध्ये काढलेले फोटो आहेत, ते फोटो ज्या मुलासोबत या मुलीचं लग्न जमलेलं होतं त्या मुलाला फोन करून व्हॉट्सअपद्वारे किंवा मग इतर कुठल्या माध्यमातून पाठवले आणि त्यानंतर सदरील मुलीचं लग्न मोडलं। आणि लग्न मोडल्यानंतर पालकांनी मुलीने ठरवलं की आता आपल्यासोबत तर अत्याचार झालाय, मात्र अत्याचार होऊन सुद्धा आपला संसार येणाऱ्या काळामध्ये होऊच दिला जात नाही, म्हणून आपण पोलिसात जावं असं त्यांनी ठरवलं आणि 7 जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दिली। त्यानुसार या आरोपींच्या विरोधामध्ये 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत, संतापजनक आहेत। सुनीता आंधळे यांचं म्हणणं आहे की सदरील व्यक्ती आमचा कोणीही नाही, तो नात्यातला नाही, आमचे त्यांचे काही नाते नाही आहेत। मात्र सोशल मीडियावर चाळणी केली असता, चाललं असता काही फोटोज सापडले। सुनीता आंधळे आणि सदरील आरोपी ज्यांची नवीन गाडी आहे त्या गाडीसोबत उभा राहून फोटो काढलेला आहे आणि तो फोटो सुनीता आंधळे यांचे पती असलेले अभिमन्यू आंधळे यांनी सोशल मीडियावर अपलोड करत तानाजी राजे आंधळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। ज्या फोटोमध्ये सुनीता आंधळे स्वतः आहेत, आरोपी त्यासुद्धा आहेत आणि दुसरा बलात्कारामधला आरोपी असलेला तानाजी आंधळे हा सुद्धा त्या फोटोमध्ये आहे आणि अभिमन्यू आंधळे त्या फोटोला शेअर करत तानाजी आंधळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत। हे नेमकं नातं कोण आहे, कोणतं नातं आहे, हे सुनीता आंधळे यांनी समाजांना सांगावं। त्या फार सावपणाचा आव आणून त्या ठिकाणी कीर्तनकार बनतात, हरिभक्तपरायण स्वतःला मानतात, राष्ट्रीय कीर्तनकार स्वतःला मानतात आणि वारकरी संप्रदायाचे पायिक सेवक आम्ही म्हणतात, मुलींची सेवा आम्ही करतो म्हणतात, अनाथांना आम्ही सांभाळतो म्हणतात, मुलींना आम्ही वारकरी बनवण्याच्या तयारीमध्ये आहोत, बनवत आहोत, लोकांना आम्ही वारकरी संप्रदायाकडे, हिंदू धर्माकडे घेऊन येत आहोत, हिंदू धर्माचं रक्षण आम्ही करत आहोत असं म्हणणाऱ्या स्वयंघोषित राष्ट्रीय कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्या संस्थेमध्ये हे सगळे प्रकार सुरू आहेत का, असं भलं मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभं राहिलेलं आहे।
याच सुनीता आंधळे यांनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलींची शिक्षणाची संस्था उभारलेली आहे. मागच्या 5 वर्षांपासून त्या ठिकाणी ह्या संस्थेमध्ये कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. शेकडो मुली त्या ठिकाणी, लहान लहान छोट्या मोठ्या मुली त्या ठिकाणी वारकऱ्यांचं शिक्षण घेण्यासाठी सुनीता आंधळेंच्या संस्थेमध्ये आहेत. याहीपेक्षा धक्कादायक आणि संतापजनक निंदनीय एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की याच वारकरी शिक्षण संस्थेला संत भगवान बाबांचं नाव दिलेलं आहे. ही सुद्धा निंदनीय गोष्ट आहे. आणि याच संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काही गैरप्रकार चालत असल्याच्या चर्चा या ठिकाणी उठू लागलेल्या आहेत. म्हणून माझं महिला बालविकास विभागाचे अधिकारी, महिला आयोग, महिला बालविकास मंत्री या सर्वांना मराठी महाराष्ट्र या मंचावरून आवाहन आहे की या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्या ज्या मुली शिक्षण घेत आहेत त्यांच्या सुरक्षेला काही धोका आहे का? या वारकरी शिक्षण संस्थेच्या पडद्याआडून काही वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू असल्याची अफवा उठवली जाते, ती चर्चा केली जाते. ती चर्चा नेमकी काय आहे, त्यात काय सत्यता आहे, या सर्व प्रशासनाच्या जबाबदार व्यक्तीनं पुढे आणून या सगळ्या गोष्टी समाजाला सांगणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या वारकरी शिक्षण संस्था, अशा प्रकारचे हे थोतांड महाराज आणि यांच्यामुळे वारकरी संस्था आणि वारकरी संप्रदाय त्याहीपेक्षा आळंदी मोठ्या प्रमाणावर बदनाम होते. कुठेतरी पवित्र ठिकाणाला डाग लागण्याचं काम होतं आहे आणि या लोकांना आता कुठेतरी धडा शिकवणं गरजेचं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक दिवसांपासून मराठी महाराष्ट्र या मुद्द्यावर आहे की या सगळ्या गोष्टीमधून अशा लोकांना खड्यासारखं बाहेर काढणं गरजेचं आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक चर्चा, अफवा उठवल्या जात आहेत. सुनीता आंधळे वारकरी शिक्षण संस्था चालवत आहेत, त्या पाठीमागे वेगळ्या काही गोष्टी करतायत अशी सुद्धा चर्चा आहे. तिथले कार्यकर्ते, तिथले लोकप्रतिनिधी आणि यांच्यामध्ये आणि सुनीता आंधळे यांच्यामध्ये काही संबंध आहेत किंवा त्यांचे काही देवाणघेवाण चालत आहेत, या सगळ्या गोष्टींच्या अफवा उठवल्या जात आहेत. काय सत्यता आहे? येणाऱ्या काळामध्ये वारकरी संप्रदायाच्या काही प्रमुख लोकांनी, महिला बालविकास विभागाच्या लोकांनी, महिला आयोगाने आणि मंत्र्यांनीसुद्धा, महिला बालविकास मंत्र्यांनीसुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालून हे सगळं पुढं आणणं गरजेचं आहे. तिथं कुठल्या मुलींचं शोषण होत असेल तर ते सुद्धा पाहिलं पाहिजे. जशी अफवा, जशी चर्चा उठवली जाते, दूध का दूध, पाणी का पाणी तात्काळ होणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रमुख जबाबदार व्यक्तींपेक्षा स्वतः सुनीता आंधळे ज्या फरार आहेत, त्यांनी काही गुन्हाच केला नाही तर त्यांना फरार होण्याचं काही कारणच नव्हतं, मात्र त्या फरार आहेत. त्यांनी पुढे येऊन स्पष्टपणे या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आणि पोलिसांना माझं आवाहन आहे, शेवगाव पोलीस असतील, आळंदी पोलीस असतील, हे फार जबाबदाऱ्या झटकत आहेत आणि फार लाईटली, फार साध्या पद्धतीने अशा प्रकारचे गुन्हे घेत आहेत. त्यांना माझं आवाहन आहे, सुनीता आंधळे आणि तमाम लोकांचे मोबाईल त्यांना अटक करा, त्यांचे CDR काढा आणि हवं तर त्यांची नार्को टेस्ट करा. त्याशिवाय सत्यता बाहेर येणार नाही. मराठी महाराष्ट्र या प्रकरणाला बारकाईनं लक्ष ठेवून पुढे घेऊन जात आहे. सुनीता आंधळे यांची संस्था, हे प्रकरण आणि याहीपेक्षा वेगळं काही त्या संस्थेमध्ये चालतंय का? तीच अफवा आहे, जी चर्चा आहे, ती चर्चा काय नेमकी सत्यता आहे? तिथे काही घडतंय का आणि काही घडलंय का? कोणासोबत काही वाईट कृत्य झालंय का? मुलींचं काही शोषण झालंय का? या सगळ्या गोष्टींची चौकशी मराठी महाराष्ट्रसुद्धा आपल्या पद्धतीवर करणार आहे. आणि पुन्हा एकदा या सगळ्या मुलींच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत काही गोष्टी घडल्या आहेत का हे पाहण्यासाठी महिला बालविकास विभाग, महिला आयोग, महिला बालविकास मंत्री आणि गृहमंत्र्यांना जातीने लक्ष घालून हे प्रकरण पुढे आणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मराठी महाराष्ट्र या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असेल. खूप खूप धन्यवाद.